पुढची बातमी बघूयात। तुळजापूरच्या आमदारांनी नेहमीच विकास कामांमध्ये खोडा घालण्याचं काम केलं अशी टीका केली आहे खासदार ओमराजे निंबाळकरांनी। तर विकास कामांना आणि या संदर्भातच माहिती आपण किंवा बातमी बघणार आहोतच। तत्पूर्वी पुढची बातमी एक मोठी बातमी समोर येते, त्यावरती एक नजर टाकूयात। कोल्हापुरातल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरसह तिघांना पनवेल सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय। या दोषींना आज पनवेल न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाणार आहे, त्यामुळे या संपूर्ण निकालाकडे राज्याचं लक्ष लागलंय। अश्विनी बिद्रेंचं अपहरण, हत्या तसंच त्यांच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप हा अभय कुरुंदकरवरती आहे। न्यायालयात तो सिद्ध झालाय, तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सुद्धा त्याच्या साथीदारांना न्यायालयानं दोषी ठरवलंय। दरम्यान पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आज कुरुंदकरसह त्याच्या 3 साथीदारांना शिक्षा सुनावणार आहेत। विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी युक्तिवाद करतील, तर अश्विनी बिद्रे यांची कन्या सिद्धी गोरे तसंच कुटुंबीय पनवेलला रवाना झालेत। पुढची बातमी बघूयात महत्त्वाची। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198वी जयंती आहे आणि या निमित्तानं पुण्यातील फुलेवाड्यात मिसळ वाटपाचं आयोजन करण्यात आलं। फुलेवाड्यात भव्य एकता मिसळ या उपक्रमाचं आयोजन केलंय। फुलेंच्या जयंतीनिमित्तानं 10,000 किलो इतकी विक्रमी मिसळ बनवण्यात आली आहे आणि या मिसळीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील आस्वाद घेतला। दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खरं तर एकता समितीकडून एक भव्य एकता मिसळ वाटपचं आयोजन जे आहे ते केलं जातं। खरं तर महापुरुष अभिवादन कृती समितीकडून दरवर्षी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जे आहे ते मिसळीचं वाटप केलं जातं आणि यंदा जवळपास 10,000 किलो मिसळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त या फुलेवाड्यात बनवण्यात आलेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून खरं तर ही मिसळ जी आहे ती बनवण्यात येते आणि आज जे लोक असतील, जे सामान्य नागरिक असतील किंवा जे राजकीय नेते असतील, अभिवादन करण्यासाठी या फुलेवाड्यात येतात। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी येतात। त्यांच्यासाठी ह्या मिसळ जी आहे ती वाटली जाते। ही सगळे दृश्य आपण पाहतोय की रात्री 12 वाजल्यापासून जवळपास 10,000 किलो मिसळ बनवायला घेतली जाते आणि आता या मिसळीचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळते। माझ्या मागे ही सगळी मिसळ बनवण्यात आली आणि त्यानंतर आता जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। जवळपास 11 ते 12,000 लोक इथे या मिसळीचा आस्वाद घेत असतात। खरं तर महापुरुष जी समिती आहे, महापुरुष अभिवादन कृती समिती पुणे शहराची, या समितीमध्ये स्थानिक सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत आणि त्या सर्व पक्षीय राजकीय नेत्यांकडून जे आहे ते या मिसळ वाटपाचं आयोजन केलं जातं आणि आज 198वी जयंती खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांची या फुलेवाड्यात पार पडत आहे। एक ग्रंथ वाङ्मयाचं प्रकाशन देखील आज त्यांच्या जयंतीनिमित्त होणार आहे। सर्व राजकीय नेते, छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, चंद्रकांत पाटील असतील, स्थानिक आमदार, स्थानिक खासदार असतील, हे सगळे आज या समताभूमीवरती अभिवादनासाठी येणार आहेत। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। नंतर स्वागत आणि आता बातमी। नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळा आणि महावीर जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चौफेर फटकेबाजी केली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अनुभव आणि किस्से या विषयावरती त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच आमदार झाल्यावर टॅक्सी ड्रायव्हर काय म्हणाला हा किस्सा सांगितला। तुम्हाला इधर का गए थे? माझ्या लक्षात आलं की अगर मी आमदार आहे हे काही समजलं नाही। काम था तू सहज बोलताना पुढे म्हणाला कि भाई साहब इस पे एक बार बॉम्ब डाल दिया ना तो महाराष्ट्र की जनता सुखी संपन्न हो जाए। तेव्हा माझ्या मनात आलं की ज्या लोकशाहीमध्ये मी पहिल्यांदा आमदार म्हणून मी निवडून गेलो, त्या लोकशाहीच्या पवित्र भवनाबद्दल लोकांच्या मनात किती राग आहे, किती द्वेष आहे। असंच निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीत विजयासाठी मी ताकद लावत होतो, कारण लोकसभा पराभूत झालो होतो। लोकसभा तर माझ्या नशिबात दिसत नव्हती।